आज आपण बनवणार आहे मल्टीग्रेन आटा। त्यासाठी बेसिक म्हणजे मी गव्हापासून मल्टीग्रेन आटा बनवणार आहे। तुम्हाला काय बनवायचं आहे, कशापासून बनवायचं, म्हणजे ज्वारीचा बनवायचा आहे की गव्हाचा बनवायचा आहे, हे तुमच्यावरती डिपेंड करतं। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही? आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। चला बनवूया मल्टीग्रेन आटा। तर मल्टीग्रेन कणिक आटा किंवा ज्याला आपण पीठ म्हणतो ते बनवायसाठी मी बेसिक घेतले आहे गहू। आपल्याला कशाचा बनवायचा आहे, ज्वारीचा बनवायचा आहे, तर त्याची क्वांटिटी आपल्याला जास्ती घ्यावं लागणार आहे। तर आता मी काय करते आहे, एक 9 किलो साधारण मी गहू घेतले आहे। तुम्ही 5 किलोही घेऊ शकता। आणि त्यामध्ये मी विविध प्रकारचे मल्टीग्रेन्स, एकपेक्षा जास्ती ग्रेन्स ॲड करणार आहेत। आता मी जे मल्टीग्रेन्स घेत आहेत ते आहेत, हे आहे सोयाबीन अर्धा किलो, कॉर्न अर्धा किलो, काळे चणे अर्धा किलो, नाचणी आणि ज्वारी। तर ज्वारी आणि नाचणी हे ज्वारी, बाजरा, नाचणी हे एकाच फॅमिलीमधले असल्यामुळे यांची जी क्वालिटी आहे, म्हणजे बेसिकपणा आहे, तो एकच असतो। त्यामुळे कुठली एकच वस्तू घालायची, की ज्वारी घाला किंवा नाचणी घाला किंवा बाजरा घाला। आता तुमच्याकडे जर काळे चणे त्यावेळेस अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्याऐवजी चण्याची डाळही वापरू शकता, बिकॉज याच्यापासूनच चण्याची डाळ बनत असते। आता या सगळ्या क्वांटिटी आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे। म्हणजे जर मी 9 किलो गहू घेतले आहे तर हे सगळे मिळून आपल्याला 10 किलो करायचं आहे, ठीक आहे। आणि ह्यांची क्वांटिटी जास्ती केली तर गव्हाचं पीठ कडक होईल। त्याच्यानंतर ते मळल्यानंतर आपण जी पोळी बनवू तिचे तुकडेही पडू शकतात आणि ती चवीलाही चांगली वाटू शकत नाही। म्हणून कुठलीही क्वांटिटी चांगली म्हणजे समप्रमाणात घ्यायची, म्हणजे याचं प्रमाण जास्त ठेवायचं तर त्याचं प्रमाण कमी ठेवायचं। मिक्स करून घ्यायचं आणि मग उरलेलं जे एवढेही गहू आहेत त्याच्यामध्ये घालायचे। आणि जाताना जेव्हा आपण चक्कीवरती किंवा आटा चक्कीवरती आपण जेव्हा हे ठेवू तेव्हा त्यांना सांगायचं ते की याच्यामध्ये सगळे ग्रेन्स आहेत, ते मल्टीग्रेन आहे, ते व्यवस्थित दळून द्या। बिकॉज त्यांना माहीत नसल्यामुळे ते कसेही दळून देतात आणि मग याच्यामध्ये लम्प्स येतात। म्हणून दळण करताना त्यांना आवर्जून सांगायचं की हे मल्टीग्रेन आहे म्हणून। आपला मल्टीग्रेन गहू रेडी झालेला आहे। आता आपण हा ठेवायला जाऊया चक्कीवरती दळण्यासाठी आणि मग मी तुम्हाला दाखवते याचं पीठ हे कसं दिसतं। हे ते मल्टीग्रेन गव्हाचं पीठ आहे जे आपण दळून आणलेलं आहे। आता आपण यांना मळू आणि 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। तयार, आपण याला ठेवूया 5 मिनिटं रेस्ट करायला। बिकॉज हा मल्टीग्रेन असल्यामुळे याला जास्ती वेळ रेस्ट द्यायचा नाही, नाहीतर हा लवकर पातळसर बनतो आणि याच्या पोळ्या किंवा पुऱ्या बनू शकत नाही। मग आणखी आपल्याला त्याच्यामध्ये आटा ॲड करावा लागतो। म्हणून जास्ती वेळ रेस्ट न देता याला आपण तुरंत पोळ्या आणि पुऱ्या तयार करू। मळून झालं, 5 ते 10 मिनिटं रेस्ट करून झालेलं आहे। आता आपण याला एक फायनल टचअप देऊ आणि मग ते कसं दिसतं मी ते दाखवते। मळून झालेलं आहे। आता मी याला तेलाने थोडी मसाज देते, म्हणजे ते छान स्मूथ होऊन जाणार। पोळ्या टाकायला रेडी आहे, पोळ्या घालायसाठी प्रिपेअर झालेले आहे। आता आपण याच्या पोळ्या घालूया।
अशा पद्धतीने आपल्या मल्टीग्रेन गव्हाच्या पिठाच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत, सुपर सॉफ्ट आणि टेस्टी. तर नक्की तयार करून पहा घरी मल्टीग्रेन गव्हाचं पीठ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. मल्टीग्रेन गव्हाच्या पिठाची फॅक्टरी काढायची का? आयडिया चांगला आहे.